नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PYQ एक्सप्रेस बाय सागर सर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. कालच्या भागात आपण संयुक्त मुख्य परीक्षा 2023 गट ब या पेपरचे विश्लेषण केले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण संयुक्त मुख्य परीक्षा 2023 गट क या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण पाहणार आहोत. चला तर सुरू करूयात. या ठिकाणी आपण गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न वेळेअभावी घेणार नाही आणि करंट अफेअर्सचे प्रश्न हे सुद्धा स्किप करणार आहे. 33वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील तरतुदीनुसार योग्य जोड्या लावा. कलम 7 लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे. कलम 10 शास्ती. कलम 13 महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करणे. कलम 20 नियत कालमर्यादेत लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करणे. पुढचा प्रश्न, माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार योग्य जोड्या जुळवा. कलम 4 सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने. कलम 7 विनंतीचा अर्ज निकालात काढणे. कलम 9 विवक्षित प्रकरणात माहिती देण्यास नकार देण्याची कारणे. कलम 15 राज्य माहिती आयोग गठीत करणे. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. माहितीच्या अधिकारात काम, कागदपत्रे, नोंदी तपासण्याचा अधिकार समाविष्ट आहे. हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्यघटनेचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करते? उत्तर आहे अनुच्छेद 44, 30, 27 आणि 28. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या लावा. समिती आणि त्यांचे अध्यक्ष. नागरिकत्वासंबंधी तदर्थ समिती, त्याचे अध्यक्ष होते एस वरदाचारी. प्रेस गॅलरी समिती, त्याचे अध्यक्ष होते उषानाथ सेन. राष्ट्रीय ध्वजासंबंधी तदर्थ समिती, त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि मूलभूत अधिकार उपसमिती, त्याचे अध्यक्ष होते JV कृपलानी. पुढचा प्रश्न, केंद्र सरकार राज्य सरकारांना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निर्देश देऊ शकतात? उत्तर आहे कलम 256. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही? आपण योग्य जुळालेल्या जोड्या पाहूयात. अनुच्छेद 167 मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये. अनुच्छेद 164 राज्यमंत्र्यांशी संबंधित तरतुदी. अनुच्छेद 166 राज्य सरकारच्या कारवाया. पुढचा प्रश्न, चुकीचे विधान निवडा. आपण बरोबर विधान पाहूयात. संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते. हे अनुच्छेद 245 मध्ये आहे. संसदेला काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार आहे. हे अनुच्छेद 247 मध्ये आहे. कायद्याचे अवशिष्ट अधिकार अनुच्छेद 248 मध्ये आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद गांधीवादी विचारसारणीवर आधारित आहे? उत्तर आहे अनुच्छेद 43, 47 आणि 48. पुढचा प्रश्न, ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ता म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राज्य कारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. संविधान सभेने हा उद्दिष्टांचा ठराव कधी संमत केला? उत्तर आहे 22 जानेवारी 1947. पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्याबाबत योग्य कथने ओळखा. 1976 मध्ये काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारस करण्यासाठी सरदार स्वर्णसिंग समितीची स्थापना केली. विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही? आपण योग्य जुळणाऱ्या जोड्या पाहूयात. शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 23 आणि 24. संविधानिक उपायांचा अधिकार अनुच्छेद 32 ते 35. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार अनुच्छेद 29 ते 33. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29 मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचे संरक्षण करण्यात आले आहे? उत्तर आहे अल्पसंख्याक वर्गांच्या हितसंबंधाचे संरक्षण. पुढचा प्रश्न, राज्यपालांना विधिविषयक अधिकार आहेत. त्यांना विधिविषयक अधिकार आहे राज्य विधिमंडळामध्ये भाषण देणे, विधानसभा विसर्जित करणे आणि अध्यादेश जारी करणे. हे अधिकार आहेत. पुढचा प्रश्न, भारताच्या संसदेने 2001 मध्ये कायदा करून कोणत्या वर्षापर्यंत मतदारसंघाची पुनर्रचना केली नाही अशी तरतूद केली आहे? उत्तर आहे 2026. पुढचा प्रश्न, जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एखाद्या विधेयकावर मतभेद असतील तर संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो? उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केला? उत्तर आहे कॅनेडियन मॉडेल. पुढचा प्रश्न, संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात कलमात भारत म्हणजे भारत राज्यांचा संघ असेल असा उल्लेख आहे? उत्तर आहे अनुच्छेद 1. पुढचा प्रश्न, सत्यमेव जयते हे कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे? उत्तर आहे प्रार्थना समाज. पुढचा प्रश्न, ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचा उपयोग झाला होता? उत्तर आहे ज्ञानोदय, तारप्रसारक, प्रबोधय आणि सायन दीपिका. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने पुणे येथे गदर पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सशस्त्र क्रांतीचा प्रचार केला होता? उत्तर आहे विष्णू गणेश पिंगळे. पुढचा प्रश्न, शेतकरी चळवळीविषयी बरोबर विधाने ओळखा. कृष्णाराव भालेकर यांनी दीनबंधू वृत्तपत्रातून शेतकऱ्याचे प्रश्न मांडले. दिनकरराव जवळकर यांचे तेज वृत्तपत्र हे शेतकऱ्यांचे मुखपत्र होते. पुणे येथील शेतकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल रामजी शिंदे होते.
साने गुरुजीने खानदेशात शेतकऱ्यांचे संघटन केले. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणास दुसरे बृहस्पती म्हणून संबोधले जात असे? उत्तर आहे कृष्णाशास्त्री चिपळूणकर. पुढचा प्रश्न. असहकार आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने खालीलपैकी कोणत्या उपायांची शिफारस केली? उत्तर आहे सभा उधळून लावण्यासाठी जरूर तर गोळीबारही करावा. सरकारी कायद्यामागे भरपूर शक्ती आहे हे जनतेला दाखवून देण्यासाठी गावातून लष्करी मार्च काढावे. सिडिशस मीटिंग्ज ॲक्ट कोणत्याही सरकारने लागू केला तर व्हाईसरॉय सरकार त्यास संमती देईल. कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांना धीर देण्याकरिता आणि पोलीस दलाला सहाय्य म्हणून लष्कराचा भरपूर वापर करावा. वरील सर्व हे उपाय होते. पुढचा प्रश्न. इसवी सन 1896 ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानची आर्थिक पाहणी करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या सहकार्याने कोणते कमिशन नेमले होते? उत्तर आहे वेल्बी कमिशन. पुढचा प्रश्न. डॅश यांनी आपले संपूर्ण आयुष्य हिंदू विद्वांच्या उन्नतीसाठी खर्च केले आणि ते विद्वांच्या पुनर्विवाह मंडळाचे सचिव होते. उत्तर आहे प्राध्यापक महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढचा प्रश्न. इसवी सन 1937 ते 1944 पर्यंत सतत 7 वर्षाकरता खालीलपैकी कोण हिंदू महासभेचे अध्यक्ष होते? उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर. पुढचा प्रश्न. इसवी सन 1897च्या प्लेगच्या साथीत कोणते कामगार नेते बळी पडले? उत्तर आहे श्री नारायण मेघाजी लोखंडे. पुढचा प्रश्न. खालील विधानांचा विचार करा आणि बरोबर विधाने सांगा. सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबट चिंचोळ्या सखल भागाला कोकण असे म्हणतात. विधान बरोबर. महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग भ्रंश होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली. हेही विधान बरोबर. कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी 700 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. बरोबर. कोकणचे भौगोलिक क्षेत्रफळ 30,000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे. विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात गाविलगड टेकड्यांचे स्थान आहे? उत्तर आहे अमरावती. पुढचा प्रश्न. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उताराचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? उत्तर आहे मावळ. पुढचा प्रश्न. शिवना नदीचा उगम कोणत्या भागात होतो? उत्तर आहे अजिंठा डोंगर. पुढचा प्रश्न. भारतातील पर्यावरण संरक्षण कायदा भारताच्या राजपत्रात कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला? उत्तर आहे मे 1986. पुढचा प्रश्न. आशिया खंडातील लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोयना जलाशयात कोणत्या वर्षी करण्यात आला? उत्तर आहे मार्च 1999. पुढचा प्रश्न. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHOने खालीलपैकी कोणती पर्यावरण आरोग्य संघटना विकसित केली आहे? उत्तर आहे आरोग्य पर्यावरण लिंक इनिशिएटिव्ज हेली. पुढचा प्रश्न. 2016 सिक्कीम हे राज्य भारतातील पहिले 100% सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले. त्यानुसार एकूण किती क्षेत्र सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित करण्यात आले? उत्तर आहे 1,90,000 एकर. पुढचा प्रश्न. हिमालयातून वाहत येणारे जलप्रवाह पायथ्यालगतच्या प्रदेशात दगड, गोटे, वाळू यांचे संचयन करतात. त्यामुळे पायथ्याशी गाळाचे पंखे तयार होतात. त्यांना डॅश असे म्हणतात. उत्तर आहे भाबर. पुढचा प्रश्न. चेर्नोबिल अणुशक्ती अपघात 26 एप्रिल 1986 रोजी झाला. विधान बरोबर आहे. स्वीडनमधील शास्त्रज्ञांना 1986 आजूबाजूच्या पर्यावरणात किरणांचे उत्सर्जन म्हणजे रॅडिएशन झालेले समजले. हेही विधान बरोबर आहे. चेर्नोबिल प्रकल्पात ग्राफाईटचा उपयोग अणुभट्टी रिॲक्टर थंड करण्यासाठी केला जात होता. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. भौतिक राशी व त्या मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांच्या जोड्या लावा. हवेचा दाब तो आपण बॅरोमीटरमध्ये मोजतो. वाऱ्याचा वेग तो आपण ॲनिमोमीटरमध्ये मोजतो. भूकंपाची तीव्रता ते आपण सिस्मोमीटरमध्ये मोजतो. तर आवाजाची तीव्रता आपण डेसिबल मीटरमध्ये मोजतो. पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या आणि बरोबर विधान सांगा. ज्या माध्यमांचा अपवर्तन निर्देशांक म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रकाशाच्या वारंवारतेवर अवलंबून असतो तेथे प्रकाशाचे विकिरण होते. विधान बरोबर. सर्व पदार्थ माध्यमे विकिरण करणारे आहेत, फक्त निर्वात पोकळी विकिरण करणारी नाही. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. मायोपिया हा लघुदृष्टीदोष असून तो या कारणामुळे होतो. उत्तर आहे वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या पुढे तयार होते पण दृष्टीपटलावर नसते. विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. सोडियमची अणुसंख्या 11 आहे आणि त्याची वस्तुमान संख्या 23 आहे, तर त्यामध्ये डॅश असतील 11 इलेक्ट्रॉन आणि 12 न्यूट्रॉन. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? उत्तर आहे नायट्रोजन. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता क्षार पेट्रोलियमच्या शुद्धीकरणात वापरतात? उत्तर आहे धुण्याचा सोडा म्हणजेच वॉशिंग सोडा. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या जातीच्या प्राण्यात खुली रक्ताभिसरण प्रणाली आढळते? उत्तर आहे आर्थ्रोपोडा ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. सस्तन प्राण्यांचे प्रकार आणि त्यांचे उदाहरण. थैली असलेले सस्तन प्राणी ते आहे मॅक्रोपस. उडणारा सस्तन प्राणी तो आहे टेरोपस. दात नसलेला सस्तन प्राणी त्याचे उदाहरण आहे ब्रॅडिपस. मुंग्या खाणारा सस्तन प्राणी त्याचे उदाहरण आहे मनीस. पुढचा प्रश्न. टॅक्सोनॉमी या संज्ञेचा जनक APD कॅन्डोल हे होते. पुढचा प्रश्न.
भातावरील खैरा हा रोग कोणत्या सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होतो? उत्तर आहे झिंक. पुढचा प्रश्न, वनस्पती गटांचे योग्य उदाहरण जोडी जुळवा. वनस्पतीचे गट आणि उदाहरण. शैवाल. शैवालचे उदाहरण आहे क्लामायडोमोनास. टायोफायटसचे उदाहरण आहे फ्युनारिया. टेरिडोफायटसचे उदाहरण आहे लायकोपोडियम आणि अनावृत्त बीजीचे उदाहरण आहे सायकस. पुढचा प्रश्न, खालीलपैकी वनस्पतीचे रोग आणि त्यांचे कारकजीव यांची अयोग्य जोडी ओळखा. आपण योग्य जोडी पाहूयात. लिंबूवर्गीय कँकर, त्याचा कारक आहे झॅन्थोमोनास सिट्राय. गव्हावरील तांबरा, त्याचा कारकजीव आहे पिक्सिनिया ग्रॅमिनिस टिट्रिसाय. उसाचा लाल कुंज रोग कोलिट्रोटायकम फाल्कॅटम. पुढचा प्रश्न, भारतात हवाई छायाचित्रणाचे काम खालीलपैकी कोणती संस्था करते? उत्तर आहे इंडियन एअरफोर्स, इंडियन एअर सर्व्हे आणि NRSA. पुढचा प्रश्न, व्हर्टिकल एरियल फोटोग्राफीचा वापर कार्टोग्राफीमध्ये केला जातो. त्याचा उपयोग पुढील कार्यासाठी होतो. उत्तर आहे फोटोग्रामेट्रिक सर्वेक्षण आणि स्थलकृती नकाशे तयार करणे याच्यासाठी वापर होतो. पुढचा प्रश्न, मिथ्यावर्ण स्वरूप हवाई छायाचित्र वाचनासाठी निरोगी वनस्पतीला कोणता रंग वापरला जातो? उत्तर आहे लाल रंग. आपण हा प्रश्न इंग्लिशमध्ये वाचू. विच कलर इज यूज्ड फॉर रीडिंग फॉल्स कलर कंपोजिट एरियल फोटोग्राफ्स ऑफ हेल्दी प्लांट्स? उत्तर आहे रेड. पुढचा प्रश्न, जागतिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणालीतील ग्लोनास हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? उत्तर आहे रशिया. पुढचा प्रश्न, संगणक जोडणीतील दोन उपकरणामधील डेटा संप्रेषण खालीलपैकी कोणत्या प्रकारे केले जाते? उत्तर आहे सिम्प्लेक्स एक दिशा, हाफ डुप्लेक्स एक वेळ एक दिशा, फुल डुप्लेक्स. पुढचा प्रश्न, डिजिटल इंडिया अंतर्गत ज्या सुविधा शासनाने लोकांना दिल्या त्याची प्रतिक्रिया लगेचच घेणारी जी सिस्टीम तयार केली जाते त्याचे नाव आहे रॅपिड असेसमेंट सिस्टीम. पुढचा प्रश्न, मोबाईल कम्प्युटिंग डॅश वातावरणाचा प्रकार देखील मानला जाऊ शकतो. उत्तर आहे वितरित संगणन म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह कम्प्युटिंग. पुढचा प्रश्न, खालीलपैकी ओळखा जे मुख्यतः होस्ट वेबसाईटसाठी वापरले जाते. उत्तर आहे वेब सर्व्हर. पुढचा प्रश्न, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पुरेशा प्रमाणात निधींचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने खालील संकल्पना विकसित केल्या. उत्तर आहे सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रतिमान म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल PPP मॉडेल. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. जेव्हा लोक सरासरी कर्जाची सदस्यता घेतात तेव्हा उपभोग्याची प्रवृत्ती रोखली जाते. विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, मानव विकास निर्देशांकाबाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमाने म्हणजेच UNDPने 1990 पासून आपल्या अहवालात मानव विकास निर्देशांक या संकल्पनेचा समावेश केला. विधान बरोबर आहे. मानव विकास निर्देशांक या संकल्पनेचे श्रेय लॉर्ड मेघनाथ देसाई व प्राध्यापक अमर्त्य सेन यांना जाते. हेही विधान बरोबर आहे. मानव विकास निर्देशकांचे मूल्य नेहमी 0 आणि 1 यांच्या दरम्यान असते. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, बाजार किमतीनुसार निव्वळ मूल्यवर्धित पद्धतीशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बाजार किमतीनुसार स्थूल मूल्यवर्धित स्थिर भांडवलाचा उपभोग उदाहरणार्थ घसारा. पुढचा प्रश्न, भारतीय शेतीच्या उत्पादकते संदर्भात पुढील विधान अयोग्य विधान ओळखा. आपण योग्य विधाने पाहूयात. जगातील इतर विकसित आणि विकसनशील देशाच्या तुलनेत भारतीय शेतीची उत्पादकता अजूनही बऱ्याच प्रमाणात कमी आहे. हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, शून्य आधारित अर्थसंकल्पासंदर्भात पुढील विधानातून योग्य विधान निवडा. सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे एक पाऊल म्हणून 7व्या योजनेतून शून्य आधारित अर्थसंकल्पाची संकल्पना केली गेली. विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. आंतरराष्ट्रीय व्यापारांचे सिद्धांत, तौलनिक उत्पादन घटक प्रमाण सिद्धांत हेक्स्चर ओलिन यांनी दिले. पुढचा प्रश्न, भारतातील दळणवळणाशी संबंधित पुढीलपैकी बरोबर विधान कोणती? भारतात सन 1837 मध्ये टपाल सेवेची सुरुवात झाली आणि दूरसंचार साधनाने उत्पादन करणारा भारत एक प्रमुख देश होण्यासाठी दूरध्वनीसाठी विशेष आर्थिक क्षेत्र उभारणे हे 11व्या पंचवार्षिक योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, सहकाराचे शिक्षण आणि प्रशिक्षण संदर्भातील समिती आणि वर्ष यांच्या जोड्या लावा. समिती आणि वर्ष, रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर 1928, प्राध्यापक कर्वे समिती 1964, फ्रेडरिक निकोल्सन 1895, मॅकलगन समिती 1915. पुढचा प्रश्न, 2021-22 दरम्यान RBIच्या निव्वळ परकीय चलन मालमत्तेत डॅश होती. सोने आणि विदेशी चलन मालमत्ता होती. धन्यवाद मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.